गावाकडे आल्याच्या नंतर कामं काही सरत नाहीत आणि हे पूर्ण आम्ही वरी गच्चीवरती पेंट लावून घेतले आणि सध्या गरमी एवढी वाढली आहे त्याच्यामुळं मेमध्ये काय हाल होणार म्हणून थंडाकूल पेंट असं वरती लावले. आणि सांगू का ते पेंट लावल्यानंतर एवढं फरक पडला घराला की एकदम थंड वाटते आणि रात्री एसीची सुद्धा आवश्यकता पडत नाही. फॅनवरच काम चालतं आहे आणि ते पेंट लावलेलं सक्सेस झाले. आणि आता नंतर दारावरच भाजीपाला रोज फ्रेश येतो. तर मी घ्यायला लावलं त्यांना भेंडी आणि भोपळा. आणि मध्येच आता मला इथं ज्वेलरीचं हे झालं, डब्बा काढून बसली मी माझ्या ज्वेलरीचा. आणि आता लग्नसराईसुद्धा चालू आहे. म्हटलं कुठं लग्नाला वगैरे कुठली ज्वेलरी म्हणजे इतर वेळी तर काढणं होतच नाही, हा डब्बा घालणंही होत नाही, घ्यायचं आणि ठेवायचं. तर आता मी हे ज्वेलरीचा बॉक्स काढून ठेवला आहे. गावाकडून आल्याच्यानंतर तसाच पसारा माझा बराचसा पडला आहे, सेट करून ठेवायचा आहे. हळूहळू होईलच ते. आणि आता ही ज्वेलरी बघा, आम्ही जेजुरीला गेलो होतो, पुण्यात होतो तेव्हा तिथं ही ज्वेलरी घेतली मी. 2 मंगळसूत्र घेतले, याला एकदासुद्धा घातले नाही मी. खूप छान सिम्पल असं आपल्या डेली रोजच्या साडीवर एवढं छान दिसते हे. आणि हे मी कितीला घेतलं असेल बरं, गेस करा. हे फक्त मी 100 रुपयाला एक घेतले. आणि ह्याच्यावरचे कानातले नाहीत, असंच फक्त हेच आहे, हे लॉंग गंठनच आहे. आणि एवढं छान आहे हे एकदम. इकडं 4-4 पदरी आहे आणि खाली मोत्याचं मंगळसूत्र. आणि हे जे कानातलं घातलं ना, हे सेपरेटच आहे. हे सुद्धा मी खूप दिवसाच्या नंतर पहिल्यांदाच घातले. आणि चला मग आता किचनमध्ये आले, स्वयंपाकाची तयारी. आणि गावाकडे आल्यापासून सकाळी नाश्ताच होतो, सगळ्यांना ऑफिसला बसावं लागतं, त्याच्यामुळं नाश्ता करून देते मी रोज. आता मी हे भोपळ्याची भाजी हिरव्या मिरचीमध्ये बनवत आहे. हिरव्या मिरचीमध्ये खूप छान टेस्टी लागते. आणि आता आपला शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळं काही रेसिपी तर मी शेअर केली नाही. आणि मोठा एखादा व्हिडिओ आपला आला तर त्याच्यामध्ये नक्कीच मी ही भाजी बनवेन. चला, इथं स्वयंपाकी झाला आहे माझा, सोबतच आता जेवायलासुद्धा वाढायचे आहे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जाता जाता कोणी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.